नमस्कार. हार्ट वर्ल्ड या माझ्या कलेच्या विश्वात आणि सण संस्कृती या सदरात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मकर संक्रांत. या मकर संक्रांतीच्या सर्वांना गोड गोड शुभेच्छा. जानेवारी महिन्याच्या 14 तारखेला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. सूर्याचे हे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे यालाच संक्रमण किंवा संक्रांत असे म्हणतात. आणि या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणूनच आजच्या दिवसाला मकर संक्रांत असे म्हटले जाते. खर तर 12 राशींचे सूर्याचे 12 राशींमध्ये 12 वेळा संक्रमण होत असते, परंतु यामधील मकर राशीचे आणि कर्क राशीमधील संक्रमण या दिवशी फारच स्थित्यंतर होते. म्हणूनच या 2 संक्रांतींना खूप महत्व आहे. ज्या दिवशी मकर संक्रांत असते म्हणजेच मकर राशीमध्ये सूर्याचे स्थित्यंतर होते, त्या दिवशी उत्तरायण सुरू होते, म्हणजे सूर्याची गती उत्तरेकडे वळते आणि त्या दिवसापासून दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. म्हणूनच या दिवसाला उत्तरायण असेही म्हटले जाते. या उलट कर्क संक्रांतीपासून ते मकर संक्रांतीच्या कालावधीपर्यंत सूर्याची गती दक्षिणेकडे वळते, म्हणून या कालावधीस दक्षिणायन असे म्हणतात. या काळामध्ये दिवस लहान होत जातो आणि रात्र मोठी असते. मकर संक्रांतीच्या सणाविषयी पुराणात एक गोष्ट सांगितली आहे, ती अशी की संकासूर नावाचा एक राक्षस होता. तो जनतेला प्रचंड त्रास देत असे. त्याच्या त्रासामुळे जनता हैराण झाली होती. तेव्हा परमेश्वराने त्याचा निपात करण्यासाठी संक्रांती या देवीचा अवतार धारण केला आणि या संकासुराचा वध केला. तेव्हापासून जनता आनंदाने राहू लागली. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीला किंक्रांत असे म्हटले जाते. या दिवशी देवीने किंकासुराचा वध केला. या दिवसाला पंचांगात करी दिन असेही संबोधले जाते. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण असतो. जानेवारी महिन्यात पहिला येणारा सण म्हणजे भोगीचा सण. यावेळेस हिवाळा ऋतू असतो आणि वातावरणात आल्हाददायक थंडावा असतो आणि यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्याही येतात. त्यामुळे या दिवशी वेगवेगळ्या भाज्या वापरून भोगीची भाजी केली जाते आणि विशेष करून याला तिळाची फोडणी दिली जाते. त्याचबरोबर तीळ लावून बाजरीची भाकरी केली जाते. बाजरी आणि तीळ हे दोन्ही उष्णता देणारे पदार्थ असल्यामुळे या थंडीच्या मोसमात भोगीच्या दिवशी हे 2 पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट केले जातात. मकर संक्रांती हा सण प्रामुख्याने स्त्रियांचा सण मानला जातो. या दिवशी सुवासिनी स्त्रिया मातीचे सुगड पूजन करतात. यामध्ये कापूस, गव्हाच्या ओंब्या, ऊस, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोरे, सुपारी, तीळ व पैसे ठेवतात. हरभरा, मटार, बोरं, गव्हाच्या ओंब्या या दिवसामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाणात या गोष्टींचा समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे सुगडाचे वाण सुवासिनी स्त्रिया पूजन झाल्यावर एकमेकींना देतात. यामुळे पुण्य लाभते असा समज आहे. ज्या पद्धतीने सुवासिनी स्त्रिया एकमेकींना हे सुगडाचे वाण देतात, त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सवाष्ण स्त्रिया आजच्या दिवशी हे वाण देण्याकरता गर्दी करताना दिसून येते. मकर संक्रांतीपासून साधारणतः 10 ते 15 दिवसांच्या अंतराने रथसप्तमी येते. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत अनेक सुवासिनी स्त्रिया हळदी कुंकवाचे आयोजन करतात. तसेच लहान मुलांसाठी बोरनाणही केले जाते. असं म्हणतात की रथसप्तमीपासून सूर्याच्या रथाला घोडे लागतात. रथसप्तमीला सूर्यदेव या सप्तरथाच्या घोड्यात बसून निघतात. त्याचे निर्देशक म्हणून हा सण केला जातो. सूर्यपूजा म्हणजे साक्षात तेजाची पूजा करण्याच्या थोर परंपरेची पार्श्वभूमी या सणाच्या मागे आहे. मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी तिळाला फार महत्व आहे. या दिवशी तिळाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे लाडू, गुळपोळी, तिळपोळी, पुरणपोळी असा नैवेद्य देवाला दाखवला जातो. दक्षिण भारतात खीर बनवली जाते, तर उत्तर भारतात खिचडी बनवली जाते. बंगालमध्ये तिळवा नावाचा पदार्थ या दिवशी बनवला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी जलाशयात जाऊन स्नान करण्याची प्रथा आहे. त्यामुळेच उत्तरेकडे गंगा स्नानासाठी प्रयागमध्ये मोठी जत्रा भरते, तर दक्षिणेमध्ये ताम्रपर्णी नदीमध्ये स्नान करण्यासाठी मोठी यात्रा भरते. तसेच वेदारण्यम येथील समुद्र किनारीही स्नानासाठी मोठी गर्दी होते. मकर संक्रांती हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि
वेगवेगळ्या नावांनी या सणाला संबोधले जाते. जसे की महाराष्ट्रात मकर संक्रांती, तर गुजरातमध्ये उत्तरायण, तर उत्तर भारतामध्ये लोहरी या नावाने संबोधले जाते, तर दक्षिण भारतामध्ये पोंगल असे या सणाला म्हणतात. मकर संक्रांतीला मोठ्या प्रमाणावर पतंगही उडवले जातात. गुजरात कच्छ मध्ये रणोत्सवही भरला जातो. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या रंगाचे मोठमोठाले पतंग तुम्हाला या सणाच्या दिवशी पाहायला मिळतात. मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. शक्यतो इतर सणाच्या वेळेस न घातला जाणारा हा काळा रंग या सणाला मात्र आवर्जून घातला जातो. यामागेही वैज्ञानिक कारण असे आहे की काळा रंग हा उष्णता शोषून घेतो आणि या थंडीच्या मोसमात आपल्या शरीराला उबदार करतो. तर असा तिळगुळाचा गोडवा घेऊन आलेला आणि विविधतेने नटलेला असा हा मकर संक्रांतीचा सण. या मकर संक्रांतीच्या सणाचा आपल्याला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. तर कशी वाटली मकर संक्रांती विषयीची आजची माहिती? आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. आणि हो, आर्ट वर्ल्डची आपण नवीन वेबसाईट या नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सुरू केली आहे, तिला सुद्धा नक्की व्हिजिट करा. सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा. तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. धन्यवाद.